सामना आपण सुरू करतोय। आजच्या दिवसातील पहिला सामना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य सुसर्वदा। गणपती अप्पाला वंदन करतो। महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो आणि मी माझी सुरुवात करतोय। बादल गोलंदाजी मार्कवरती, पंचांचा ग्रीन सिग्नल, लेट्स प्ले। पहिल्या चेंडूवरती लाऊड अपील, बॅटची इनर एज आणि फलंदाज झालाय बाद। बिग विकेट डाऊन लागतोय। हा पहिला मोठा धक्का। दिवेश बॅक टू द पवेलियन। नक्कीच थर्ड अंपायर फक्त रनआउट, बीमर आणि वाईट बॉल साठी आहे। बॅटकट आणि LBW सोडून सर्व गोष्टींसाठी रिव्ह्यू दिला जाईल आणि प्रत्येक इनिंग मध्ये 2-2 रिव्ह्यू आहेत। दोन्ही संघांना ही सूचना असेल। आज एकूण 12 संघ आहेत। पहिला सामना सुरू आहे देसाई आणि उत्तरशिव या दोन संघांमध्ये। यापुढील सामना असेल वाकलन बी आणि गौरीपाडा। त्यानंतर सामना असेल डायगर आणि गावदेवी आशेले। चौथा सामना शिलगाव आणि चेंज द गेम वडवली बी। पाचवा सामना जय हनुमान निलजे आणि हेदुटणे। आणि शेवटचा सामना आई गावदेवी 12-13 नागाव आणि जय भोले म्हात्रेपाडा। हे एकूण 12 संघ आहेत आजच्या दिवसामध्ये आणि आज कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्हाला 9 सामने खेळवायचे आहेत। ही सूचना या स्पर्धेचे प्रमुख आयोजक विशाल म्हात्रे यांनी दिलेली आहे। न्यू बॅट्समन येत आहेत जीवन चौधरी आहेत, ज्यांच्या नावाने हा संघ ओळखला जातो। खऱ्या अर्थाने रुद्र 11 फायटर उत्तरशिव या टीमचा बॅकबॉन जीवन चौधरी ऑन स्ट्राइक। फुलर लेनचा चेंडू ड्राइव्ह करतात। ऑफ ड्राइव्हचा फटका डीप मध्ये मोरेश्वर पाटील आहेत। चांगलं क्षेत्ररक्षण, धावबाची संधी होती परंतु फेकी ॲक्युरेट आली असती तर नक्कीच कदाचित क्लोज हा निर्णय देखील बघायला मिळाला असता, परंतु सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेत आणि मिळते एक धाव। या चेंडूवरती धावसंख्या या एका धावेने श्रीगणेश होतोय। बॅटिंग करणाऱ्या रुद्र 11 फायटर उत्तरशिव या संघाची धावसंख्या आहे 1-1। उमेश केणी सर आणि महेंद्र भवर सर हे दोन ऑफिशियल पंच या सामन्यासाठी। बादल राईट आर्म ओव्हर द विकेटने। पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक, अपिश खेळत आहेत डीप मध्ये मोरेश्वर पाटील आहेत। वाईडिश लॉंग ऑफला हा चेंडू फील्ड होतोय। मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा। गुड रनिंग बिटवीन द विकेट। धावसंख्या 2 ने पुढे जाईल। 3 धावा धावफलकावरती आहेत। विशाल म्हात्रे यांची स्पर्धा म्हटलं शिस्तबद्ध क्रिकेट स्पर्धा। नियमांचं पालन करणं देखील बंधनकारक असतं सर्वांसाठी। नक्कीच खेळाडू असतील, संघ असतील, पंच असतील, समालोचक असतील, यांच्यासाठी जी वेळ देतात त्या वेळेवरती ते देखील येतात। कारण की देसाई गावातील आणि उत्तरशी गावातील कोणीही मान्यवर प्रतिष्ठित नागरिक जर इथे उपस्थित असतील तर आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत। बॅटची कडा आणि केली चूक। प्रवीण म्हात्रे होते, पाठीमागे हितेश देखील होते आणि हा चेंडू फायनली अडवलेला आहे करण यांनी। आणि मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा। गुड रनिंग बिटवीन द विकेट। धावसंख्या 2 ने पुढे जाईल। 5 धावा धावफलकावरती। सकाळच्या सत्रामध्ये रियांश 11 रिची प्रतिष्ठान जय वागेश्वर देसाई या संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे आणि या पहिल्या षटकामध्ये बादलने इम्प्रेस केलंय। कारण की सकाळचं सत्र आहे, दमट वातावरण आहे, दमट खेळपट्टी आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न। ऑन साइडला क्रॉस बॅट स्ट्रोक खेळतात डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत हिमांशू। मिळते फक्त एकच धाव। धावसंख्या 1 ने पुढे जाईल। 6 धावा धावफलकावरती। चांगली गोलंदाजी या P1च्या षटकामध्ये करतायत बादल। एकही मोठा फटका आला नाहीये।
या पहिल्या षटकामध्ये. ही चांगली गोष्ट देसाई या टीमसाठी. देसाई म्हटलं तर सुखदेव काका म्हात्रे, एक लेजंड क्रिकेटर. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. पूर्णपणे शांत ठेवलं या चेंडूवरती जीवन चौधरी यांना. आणि येतोय हा डॉट बॉल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे रुद्र 11 फायटर उत्तर शिव या संघाची बिनबाद 1-6. चा वेळ असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. 9:05 आज पहिला चेंडू पडलाय आणि पहिल्या षटकासाठी 4 मिनिटं घेतलेली आहेत. परफेक्ट यॉर्कर, क्लीन बोल्ट, यू मिस, आय विल डेफिनेटली इट. फलंदाज झालाय, बाद लागतोय. अजून एक धक्का उत्तर शिव या संघाला. रितेश बॅक टू द पवेलियन. ची इनर एज आणि प्रवीण म्हात्रेच्या हातामध्ये हा चेंडू विसावतोय. येतो डॉट बॉल. चांगली सुरुवात केली मयूर म्हात्रे यांनी या षटकामध्ये. ज्याप्रमाणे बादलने पहिल्या षटकामध्ये अवघ्या 6 धावा खर्च केल्या होत्या, 1 विकेट मिळवली होती. राईट मोर द विकेटने. लाऊड अपील, फिंगर अप. फलंदाज झालाय बाद. कुणाल पाटील बॅक टू द पवेलियन. प्रोप्रायटर राज म्हात्रे यांचे इथे आगमन होत आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. खूप चांगले डीजे मास्टर आहेत. डीजे राज नामवंत डीजे मास्टर आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि त्यांचं देखील इथे आपण कौतुक करूया. आगासनचे आहेत आणि यूट्यूब लाईव्ह टीम देखील आगासनचीच आहे. सुपर स्पोर्ट्स लाईव्ह. येस, आगासन हे गाव ब्रँड आहे. विकेट टेकिंग गोलंदाजी होती या षटकामध्ये. मयूर म्हात्रेने इम्प्रेस केलंय. अजय पाटील येतोय. फुल टॉस चेंडू आहे. मिस्टॅमिंग स्ट्रोक. झेलची शक्यता असेल. एका हातामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न खूप चांगला होता. क्षेत्ररक्षक हिमांशू होते.
बादल आले होते. एका हातामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न आणि यस रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. बॅटिंग करणारे उत्तर शिव या संघाने रिव्ह्यू घेतलेला आहे. प्रत्येक इनिंगमध्ये 2 रिव्ह्यू आहेत. आणि हा रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे कारण की पंचांचा इशारा फेअर डिलिव्हरी होता. कोणता इशारा नव्हता परंतु त्याला चॅलेंज केलेला आहे उत्तर शिव या संघाने. प्रत्येक इनिंगमध्ये 2-2 रिव्ह्यू देखील आहेत. रिव्ह्यू अनसक्सेसफुल, इट्स अ फेअर डिलिव्हरी. अजय पाटील स्ट्राइक इनवरती. परफेक्ट यॉर्कर चेंडू आहे. बॅटची कडा आणि चेंडू ट्रॅव्हल होतो आहे. शॉर्ट कव्हरला नितीन पाटील आहेत. मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये करतायत मयूर म्हात्रे. ज्याप्रमाणे बादलने गोलंदाजी केली होती त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवतोय या दुसऱ्या षटकामध्ये. एकही मोठा फटका, एकही चौकार, एकही षटकार आला नाहीये या इनिंगमध्ये आत्तापर्यंत. डान्सिंग डाऊन द विकेट. स्टेप आउट झाले होते परंतु वाईट यॉर्करचा वापर केलाय. इथे डॉट बॉल आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे रुद्र 11 फायटर उत्तर शिव या संघाची 3-9. संख्या आहे. षटक क्रमांक 3 सुरू होतोय. प्रवीण म्हात्रे येत आहेत या तिसऱ्या षटकामध्ये. अजय पाटील आणि जीवन चौधरीला गिअर चेंज करावा लागेल. टॉप गिअरमध्ये बॅटिंग करावी लागेल कारण की 5 षटकांचा सामना आहे. सकाळचे 17 आहे आणि 5 षटकांच्या सामन्यामध्ये 50+ धावा बनवावे लागतील. एक फायटिंग टोटल उभी करावी लागेल. स्विच इट व्यवस्थित बॅटवरती येत नाही परंतु इनफिल्डच्या वरून खेळतायत. 1 धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2ने पुढे जाईल. इन डबल फिगरमध्ये 11. 3-11 ही धावसंख्या आहे. देसाई गावातील आणि उत्तरशिव गावातील कोणीही प्रतिष्ठित नागरिक जर इथे उपस्थित असतील तर आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे किंग्स ट्रॉफीमध्ये. प्रवीण मिस टायमिंग आहे. स्वतः गोलंदाज प्रवीण जज करतायत परंतु विकेट कीपर आले होते मोरेश्वर पाटील संघनायक झेल घेण्यासाठी आणि मिळतील या चेंडूवरती 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. थोडेसे नाराज आहेत विकास पाटील देखील. धावसंख्या 2ने पुढे जाईल 13. कमबॅक करण्याचा प्रयत्न सुरू आहे. रुद्र 11 फायटर उत्तर शिव या संघाचा या मॅच मध्ये. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. धावबाची संधी आहे. विकेट डोक्यामध्ये आणि फलंदाज झाल्या बाद. अजय पाटीलला माघारी परतावं लागतोय. अजून एक धक्का उत्तर शिव या संघाला.
लेजंड क्रिकेटर आणि खऱ्या अर्थाने एक आदर्श खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. देसाई गावची आणबान शान सुखदेव काका म्हात्रे यांना विनंती असेल, काका आपण आला असाल तर आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. न्यू बॅट्समन देवेश पाटील येत आहेत. जीवन चौधरीला आता मात्र चांगला खेळ करावा लागेल, कारण की संघ अडचणीमध्ये सापडलाय. उत्तर शिव हा संघ पुन्हा एकदा क्रॉस बॅट स्ट्रोक व्यवस्थित बॅटवरती चेंडू येत नाहीये. डीपमध्ये फिल्डर उपस्थित आहेत. हिमांशू मिळते फक्त एकच धाव. धावसंघ एकने पुढे जाईल. 14 एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय, एका धावेसाठी झगडावं लागतंय या पहिल्याच मॅच मध्ये रुद्र 11 फायटर उत्तर शिव या संघाला. कारण की देसाई टीमच्या माध्यमातून गोलंदाजी खूप चांगली होते. तो देसाई संघ खेळतो या स्पर्धेमध्ये रियांश 11 रिची प्रतिष्ठान जय वागेश्वर देसाई या नावाने. वाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या एकने पुढे जाईल. 15 सातत्याने विकेट गमावलेत उत्तर शिव या संघाने. सकाळचं हे 17 आहे आणि दमट हे वातावरण आहे. थंड वातावरणामध्ये हा सामना सुरू आहे. यावेळेस लॉफ केला चेंडूला, मिड ऑफ चरून लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. हार्दिक पांड्या स्टँड कडे हा चेंडू जातोय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला हा चेंडू फील्ड होतोय. बादल आले होते चेंडूवरती. मिळते एकच धाव आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4 बाद 20. देवेश पाटीलने एक चौकार लगावलाय. प्रचंड वेग आहे बादल म्हात्रेच्या या चेंडूमध्ये आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे 20. या धावसंख्येवरती गिअर चेंज करावा लागेल. टॉप गिअरमध्ये बॅटिंग करावी लागेल या मॅचमध्ये, कारण की अंतिम 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या इनिंग मधील. ओव्हर द विकेटने. क्या बात आहे. कोणताही फुटवर्क नाहीये. मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क फार महत्त्वाचा असतो आणि कोणताही फुटवर्क नाहीये देवेश पाटीलच्या या फलंदाजीमध्ये. ओव्हर द विकेटने. ऑन साइडला चांगला स्ट्रोक आहे. डीप मध्ये फिल्डर. क्या बात आहे, अप्रतिम. हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. तू चल मैं आया
ही स्थिती आपण पाहतोय उत्तर शिव या संघाची. उत्तर शिव संघ पूर्णपणे बॅकफूटवरती. अजय पाटील येत आहेत नवीन फलंदाज. संघ पूर्णपणे बॅकफूटवरती आहे. रुद्र 11 फायटर उत्तर शिव, ज्यासाठी हा संघ जाणला जातो तो खेळ आतापर्यंत होऊ शकला नाहीये. बादलने इम्प्रेस केले. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, वी शेप मध्ये खेळतायत. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत हिमांशू म्हात्रे, ज्याने अप्रतिम झेल पकडला होता याआधी. धावसंख्या एकने पुढे जाईल 21. 5 फलंदाज गमावलेत. अर्धा संघ तंबूमध्ये परतलाय 21 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक हे 4थं सुरू आहे. या इनिंग मध्ये आतापर्यंत एकच चौकार आलाय, तो देखील देवेश पाटीलच्या बॅटमधून. यावीस बिगिट पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. उत्तर शिवगावचा ब्रँड दाखवणारा ब्रँड स्ट्रोक षटकार. खराब झाला तर चेंडू जुना असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. हा षटकार उपयुक्त ठरेल. या 6 धावा टॉनिकचं काम करतील उत्तर शिव या संघासाठी. जीवन चौधरी सेट झालेत. अजून एक चांगला स्ट्रोक गॅप मधून. चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. 4 षटकांच्या सहा चेंडू शिल्लक या पहिल्या इनिंग मधील. फुल टॉस चेंडू, लाईन पूर्णपणे मिस केली. धावबाची संधी. काय घडलंय? प्रवीण म्हात्रेने चूक केली मी तर म्हणेन. जरी इकडे लावलं असतं तरी देखील फलंदाज बाद. या विस्फटका चांगला आहे. स्ट्राइक चेंज झाली आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार.
सो मच. स्ट्राईक चेंज झाली आणि जीवन चौधरीने त्याचा पुरेपूर फायदा घेतला. 2 षटकार, 1 चौकार आलाय जीवन चौधरीच्या बॅटमधून. जीवन चौधरीच्या नावाने हा संघ ओळखला जातो. रुद्र 11 फायटर उत्तर शिव. 38 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक हे शेवटचं सुरू आहे हिमांशू म्हात्रेचं आणि आक्रमणाला सुरुवात केली आहे खऱ्या अर्थाने उत्तर शिव या संघाने या मॅचमध्ये. वाकलन बी आणि गौरीपाडा दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी या. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. गौरीपाडा आणि वाकलन बी. यस, सर्व पूर्ण स्क्वॉडला विनंती असेल कारण की आपले एक फोटोशूट देखील केला जाईल. ही संकल्पना आहे विशाल दादा म्हात्रे यांची. किंग्स ट्रॉफीमध्ये प्रत्येक वर्षी नाविन्य असतं. ऑनसाइडला फ्लिक केलाय, डाऊन दी बॉल मोरेश्वर पाटील. मिड विकेटला हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद जीवन चौधरी. जीवन चौधरीने खूप चांगली बॅटिंग केली. आपल्या संघासाठी 18 धावांचं योगदान दिलं. धावसंख्या आहे 38. रवी चौधरी येत आहेत. संघ नायक आहेत उत्तर शिव या संघाचे. उत्तर शिव संघ खेळतो रुद्र 11 फायटर उत्तर शिव या नावाने. पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक आहेत ऋषी म्हात्रे जज करतायत. क्या बात आहे, अप्रतिम, आउटस्टँडिंग. हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय उत्तर शिव या संघाची. रवी बॅक टू द पवेलियन. हॅट्रिक पूर्ण करतोय गोलंदाज हिमांशू म्हात्रे. चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 38. लॉस ऑफ 7 विकेट. न्यू बॅट्समन येत आहेत. प्रथम पाटील येतोय. पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता आणि फलंदाज झाले बाद. सलग 4 विकेट मिळवलेत हिमांशू म्हात्रेने या अंतिम षटकामध्ये आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 8 बाद 38 आणि 39 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. रुद्र 11 फायटर उत्तर शिव या संघाने रियांश 11 रिची प्रतिष्ठान जय वागेश्वर या संघासमोर 39 धावा बनवायच्या आहेत या मॅचमध्ये. विनंती असेल जगदंबा वाकलन बी आणि गौरी शंकर गौरीपाडा
या दोन्ही टीमच्या कॅप्टनला की आपण टॉससाठी या. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करूया. कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी या, कारण की गौरीपाडा या टीमचे संगणक इथे उपस्थित आहेत. 39 धाव बनवायचे आहेत. रियांश 11 रिची प्रतिष्ठान जय वागेश्वर देसाई या संघाला. आणि जेव्हा खेळाचं हे दुसरं सत्र सुरू होईल या ऐकूया आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ भिवंडी, व्हॉइस ऑफ महाराष्ट्र सिद्दीकजी भाबे सरांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या या दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद संतोष, धन्यवाद रोशन संते जी. किंग्स ट्रॉफी की में आप सभी का हार्दिक स्वागत है. उसरगढ़ मानो चैलेंज का दूसरा नाम, सफलता का दूसरा नाम. विशाल मात्रे मानो चैलेंज का दूसरा नाम, डिसिप्लिन का दूसरा नाम और सफलता का दूसरा नाम. पहला मुकाबला हो रहा है रियांश 11 रिची प्रतिष्ठान जय वागेश्वर देसाई के सामने 39 का लक्ष्य रखा है. रुद्र 11 फाइटल उत्तरकाशी ने पहली गेंद. इस वक्त बहुत ही सुंदर टेलीकास्ट कल से आप देख रहे हैं सुपर स्पोर्ट्स के माध्यम से. सुपर से ऊपर उत्तरकाशी में पहुंच गया था. वैसे भी काशी मेरे साथी कमेंटेटर हमेशा जाते हैं. बहुत तेज गेंद कट करने की कोशिश, वाइट. पहली गेंद पे गरीबी में आटा गिला कर रहे हैं गेंदबाज जीवन चौधरी. सामना कर रहे हैं. वाइट के लिए मेरे ख्याल से रिव्यू लिया है, अंपायर के फैसले को चैलेंज किया आकाश पाटिल और मोरेश्वर पाटिल. लेकिन देसाई टीम खेल रही है, लेकिन देसाई से एक सितारा टेनिस क्रिकेट में निकला था जो इस तरह चमका कि आज तक उसकी चमक नहीं जा रही है. मैं एक्सपेक्टेड प्रमोद मात्रे. वाइट गेंद है, वाइट से शुरुआत. आज तक वो चमक नहीं जा रही है. प्रमोद मात्रे सर का मोस्ट वेलकम करता हूं. इस खिलाड़ी ने, ऐसे कई खिलाड़ी
आपके सामने लाए जो चैलेंज है। इस मरतबा हल्के हाथों से केवल पुश किया, पॉइंट पे 1 रन, 2 पे पहुंचा स्कोर रियांश रिची प्रतिष्ठान जय वागेश्वर देसाई का। 39 का लक्ष्य है। मेरे साथ इस सीजन में आप बहुत ज़्यादा जुड़ चुके हैं रोशन संते जी। शुरुआत ही हमने की थी टिटवाला प्रीमियर लीग से इस सीज़न की, और क्या गजब का परफॉर्मेंस रहा था उनका ऑल इंडिया 40+ में। लेकिन बात किंग ट्रॉफी की, किंग ट्रॉफी अगर आपने नहीं खेली तो डोमली क्रिकेट का वो मज़ा नहीं लिया जिसके लिए वो जाना जाता है। जीवन चौधरी स्वीप कर दिया है, बैठक शॉट है, 6 रन, मस्तक पे दस्तक। क्या कमाल का शॉट खेला है। घुटना टेक और सिक्सर दे। स्कोर तेजी से आगे बढ़ता हुआ 8 पे पहुंचा है। हमारे ऑफिशियल स्कोरर हैं राजा दिवेकर। ऊपर लगी थी लेकिन नुकसान नहीं हुआ है। 1 रन और आता हुआ बल्लेबाज मोरेश्वर पाटिल के हिस्से में। कुल स्कोर रियांश 11, रिची प्रतिष्ठान देसाई का कुल मिलाकर 9 रन। अगला मैच मेरे ख्याल से कौन से कैप्टन नहीं आए, जगदम्ब स्पोर्ट्स वकलन बी के कैप्टन नहीं आए। इस मरतबा बॉलर बैक ड्राइव, मिड ऑफ पे खिलाड़ी, कोई रन नहीं। मौसम उसरगढ़ में हमेशा की तरह बहुत ही खूबसूरत, थोड़ा हैजी क्लाइमेट है, आसमान में हल्के बादल छाए हुए हैं, लेकिन टेनिस क्रिकेट में किंग ट्रॉफी छाई हुई। अच्छी गेंद, कॉपी बुक स्टाइल में पुश किया। थोड़ा टेस्ट मैच का अंदाज लग रहा है बल्लेबाज आकाश पाटिल का। उनको पता है लक्ष्य ज्यादा नहीं तो जल्दी भी नहीं होना चाहिए। प्रमोद मात्रे सर, वन ऑफ द ग्रेट ह्यूमन एंड ग्रेट प्लेयर, स्विंग कर दिया है, ये भिंगड़ी है और गेंद पहले बाउंस पे स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर, 4 रन। पिछले 2 सीजन से विशाल मात्रे मुझे याद कर रहे थे, लेकिन इस सीजन में मैंने तय किया था कि मैं कहीं नहीं जाऊंगा और 2 दिन विशाल मात्रे को दूंगा। 1 ओवर की समाप्ति, बहुत जबरदस्त रिप्लाई। यहाँ पे 13 रन आ चुके हैं। थोड़ा सा जो बल्लेबाजी का उत्तर शिव का परफॉर्मेंस रहा था, रुद्र 11 फाइटर का, वो कम रहा था। उसका कारण था कि देसाई की जो बॉलिंग थी वो बहुत ही घातक रही थी। क्या गेंदबाजी रही थी चारों गेंदबाज की। अब उसरगढ़ एंड की तरफ से गेंदबाजी के लिए बुलाया गया है गेंदबाज देवेश माली को, देवेश पाटिल को। फील्ड की जमावट, ऑफ साइड में एक कॉर्डन दिख रहा है, स्विच हिट, और ये स्वीट हिट भी है। गेंद निकल गई है कवर पॉइंट के ऊपर, 6 रन। ऐसे लग रहा है कि देसाई वाले मानो सपने में सेट होकर आए, या ये कारण है कि प्रमोद मात्रे सर वीआईपी पे हैं। जल्दी में समाप्त करने की कोशिश। कुल 19 रन बिना किसी विकेट के। बैठक खेलने की कोशिश, ऑफ स्टंप के बाहर से गेंद जाती हुई विकेट कीपर के हाथ में, कोई रन नहीं। आप देख रहे हैं किंग्स ट्रॉफी उसरगढ़ 2024। अच्छा ड्राइव इनफील्ड के ऊपर से, वाइडिश लॉन्ग ऑफ पे, 4 रन।
में क्लास लग रहा है, क्योंकि क्लास प्रमोद मात्रे साहब हमारे साथ हैं। चैलेंज का दूसरा नाम विशाल मात्रे इस मरतबा एम्प्लॉय स्वीप करना चाहते थे, सवाल पूछा और आउट घोषित दिया अंपायर ने। जगदम्ब स्पोर्ट्स वाकलन बी के कैप्टन जगदम्ब बी वाकलन और गौरी शंकर गौरीपाड़ा आज के सुबह का ये पहला मुकाबला है। बहुत ही मजबूत स्थिति में हम देख रहे हैं टीम रियांश 11 रिची प्रतिष्ठान देसाई। कुल मिला के रन बने 23, यहाँ से केवल 16 रन चाहिए। हालांकि क्रिकेट में चीजें बदलने में समय नहीं लगता है। नए बैटर ऋषि मात्रे मेरे ख्याल से अंडर 24 प्रीमियर लीग में बहुत जबरदस्त बल्लेबाजी की थी। जिस दिन मैं कमेंट्री कर रहा था, कमाल की बल्लेबाजी की थी। खींच के मारा है, आते ही खींच के मारा है गेंद को काऊ कॉर्नर में, 4 रन। देखिए अंडर 24 ऑफ प्रमोद मात्रे शॉट में ही क्लास झलकता है। देखिए ऋषि मात्रे को विरासत खानदानी क्रिकेट मिला है। स्लॉक किया है, एलिवेशन कम है, लेकिन डाउन द ग्राउंड गेंद निकल गई है। फ्रंट फुट पे आके खेला था, 4 रन। कितने रन चाहिए? 8 रन चाहिए। प्रमोद म्हात्रे साहेबांचे शुभ हस्ते आपण टॉस करूया। जगदंब वाकलन बी आणि सामना असणार आहे गौरीशंकर गौरीपाडा। छापा सकॉल आहे आणि आलाय काटा। टॉस जिंकलाय जगदंब वाकलन बी या संघाने। निर्णय काय असेल? या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? ज्याप्रमाणे आयोजन केलेलं आहे, विशालजी म्हात्रे असतील, पांडुरंगजी संते साहेबांच्या माध्यमातून आणि वेताळेश्वर क्रिकेट संघ उसरगर यांच्या माध्यमातून किंग्स ट्रॉफीचं आयोजन। किंग्स ट्रॉफी प्रत्येक वर्षी काहीतरी वेगवेगळी असतो आणि इथे खेळण्यासाठी खूप आनंद होतो आणि मी प्रामुख्याने विशालला फोन करतो का मला एंट्री पाहिजे आणि विशालला नेहमी ठेवत असतो। त्याच्यामुळे त्याचा अभिनंदन करतो की आम्हाला एंट्री दिल्याबद्दल। नक्की शुभेच्छा असतील, कारण की सामना देखील आहे। ऐकून सिद्दीकजी भाबे सरांचा आवाज। आणि येतोय हा षटकार। देसाई ने कदमों का इस्तेमाल, फ्रंट फुट पुल है, गेंद मैदान के बाहर। और उत्तर शिव इस किंग ट्रॉफी के बाहर। हार्ड लक उत्तर शिव, आज आपकी जो बल्लेबाजी रही थी वो उतनी अच्छी नहीं रही।
खासतौर से सुबह के सत्र में बल्लेबाजों ने निराश किया। एंड कॉन्ग्रेचुलेशन रियांश 11 रिची प्रतिष्ठान देसाई, कॉन्ग्रेचुलेशन मात्रे साहब। आइए इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी की तरफ हम बढ़े। पोस्ट मैच प्रेजेंटेशन, हिमांशु मात्रे ने डबल हैट्रिक किया। देखिए तो मैं आपको बताता चलूं कि क्रिकेट में 3 विकेट गेंदबाज लेता है तो उसको हैट्रिक कहते हैं।